बांधकाम कामगारांना घरं मिळण्यासंदर्भात आजचा विषय आहे। 55 वर्षापूर्वी मी मुंबईस गेलो होतो आणि बस स्टॉपवर एक गाणं म्हणत होतो, तेरे घर के सामने एक घर बनाऊंगा। शेजारी तरुण होता, तो म्हणला हे मुंबईत गाणं म्हणायचं नाही म्हणला। ठीक आहे, तर घर हा विषय खूप महत्त्वाचा आहे। नटसम्राट नाटक तुम्ही बघितलं असेल तर त्या नाटकाचं एक गाजलेला डायलॉग आहे, कोणी घर देतं का घर। आपल्याकडे एक म्हण सुद्धा आहे, जब भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, नाहीतर घरावरची कौल सुद्धा ठेवत नाही। घरासंबंधी सरकार थापा मारत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुहूर्त काढला होता 25 जून 2015। 25 जून म्हणजे 1975 साली जी आणीबाणी आलेली होती तो दिवस, आणि त्यांनी त्या दिवशी जाहीर करून टाकलं, भारतात राहणाऱ्या सर्वांना 25 जून 2022 पर्यंत प्रत्येकाला त्याच्या मालकीचं घर मिळेल। फक्त घरच नाही, रस्ता, लाईट, पाणी हे सुद्धा मिळेल। काय झालं या घोषणेचं? हसू झालं। घोषणा प्रधानमंत्री विसरून गेले, लोकांना काय घरं मिळालीच नाहीत। आता त्यांनी असं जाहीर केले की 2030 सालापर्यंत आम्ही आणखीन 30 लाख घरं बांधू। त्यामुळे की हे सुद्धा होणार नाही पूर्ण, जे आज त्यांची वाटचाल आपण घर बांधण्याच्या बाबतीमध्ये बघतोय। आणखीन एक बाब आहे, ते जनतेला मूर्ख समजतात आणि सांगतात तुम्ही 1,35,000 ग्रामीण भागात घर बांधा आणि शहरामध्ये आता त्यांनी 2.5 लाखात घर बांधा म्हणून सांगताय। आता मुंबईच्या जरी तुम्ही विरारच्या पलीकडे गेलात, कर्जत पर्यंत आलात, तरी 20 लाखाच्या खाली काय 1 BHK सुद्धा मिळत नाही। आणि असं असल्यामुळे घराबद्दलची त्यांची जी भूमिका आहे ती पूर्णपणे चेष्टा करणारी, घर मिळणारच नाही अशा पद्धतीची आहे। तर त्यामुळे की या घरांच्या बद्दल आपण आणखी खोलात जाऊन विचार केला पाहिजे। आता बांधकाम कामगारांच्या बद्दल पाहू, की खरं म्हणजे 2011 साली हे बांधकाम कामगारांचं मंडळ अस्तित्वात आलं। ते सगळ्यात शेवटी आलं भारतामध्ये, कायदा झाला 2096 ला, आणि 17 वर्षांनी महाराष्ट्रामध्ये हे मंडळ सुरू झालं। 2011 सालापासून सतत आजपर्यंत हे वेगळे वेगळे ठराव करत राहिलेले। हे मंडळ सुरुवातीलाच त्यांनी जाहीर केलं की आम्ही जो बांधकाम कामगार घर बांधेल त्याला 2 लाख रुपये देऊ, जो फ्लॅट विकत घेईल, कर्ज घेईल, त्या कर्जावरच्या व्याजाला सबसिडी आम्ही 2 लाख रुपये देऊ असं सांगत आले। त्याच्यानंतर म्हटले आम्ही कॉलनी उभा करू, घरं भाड्यानं देऊ, असे ठराव झाले। त्याच्यामध्ये काही शहाणे अधिकारी होते, ते घाबरले, भूखंडाचा प्रकार यात निर्माण होणार आणि हे सगळे पदाधिकारी भूखंडातील श्रीखंड खाऊन मोकळे होणार, म्हणून ते काय त्यांचं पूर्णत्वाला गेलं नाही। आता 2011 सालची महागाई आणि आजची महागाई, 2011 सालचा रुपया आता 50 पैशावर आलेला आहे
म्हणजे जर तुम्ही 2011 साली 2 लाख रुपये देऊ शकत होता तर तुम्ही आज 4 लाख रुपये द्यायला पाहिजेत. पण 11 वर्षे म्हणजे 15 वर्षे होत आली त्यांनी 2 लाख रुपयेच ठेवलेले. म्हणजे तुम्हाला घर बांधायला जे अनुदान आहे ते 2 लाख रुपये देण्यात येईल. खरं म्हणजे हा बांधकामाचा सेंट्रलाइज कायदा जो आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बांधकाम कामगारांच्या घरांच्या योजना राबवा, कारण घर ते बांधतात, त्यांना चांगलं घर असलं पाहिजे. तर हे काय यांची दानत जी आहे ती 2 लाख रुपयाच्या वर काही गेलेली नाही. शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेखाली 2.5 लाख रुपये दिले जातात. ग्रामीण भागामध्ये ते ओढून ताणून 1.5 लाखापर्यंत जात. म्हणजे शहरामध्ये 4.5 लाख रुपयाचं अनुदान जर मिळालं प्रामाणिकपणे तर मग बांधकाम कामगार काही अडचणीतून मार्ग काढून स्वतः काही भांडवल उभा करून घर बांधू शकतो. पण ते त्यांना प्रामाणिकपणे द्यायचं नाही. अत्यंत हाताच्या बोटावर मोजण्या येईल इतक्याच लोकांना त्यांनी घरांचं कर्ज दिलेलं आहे, अनुदान दिलेलं आहे. घरांचे अर्ज मंजूरच करायचे नाहीत म्हणूनच अर्ज स्वीकारला जातो. फार लांबट लावलेली आहे त्याच्यामध्ये. घरांचा अर्ज कामगारांनी करायचा, मग तो तपासणी करायची, तपासणी केल्यानंतर जिल्हा नियोजन, जिल्हा ग्रामीण यंत्रणा जी आहे विकास यंत्रणा ती त्याच्याशी जोडलेली आहे. मग त्यांची एक विभागीय मीटिंग होणार आणि मग ते अर्ज मंजूर होणार. मंजूर झाल्यानंतर सुद्धा ते टप्प्याटप्प्याने पैसे मिळणार. असं सगळं त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं. द्यायची प्रामाणिक इच्छा नाही, अर्ज मंजूर करायची इच्छा नाही, अशी स्थिती आहे. तर अर्जाचा नमुना आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकू, आपल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा टाकू. ही ऑनलाईन पद्धत नाही बांधकामाची घर मागण्याच्या संदर्भातली, की तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जिल्ह्याच्या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये अर्ज नोंदवला पाहिजे. तर अर्जाचा नमुना आपण टाकतोय आणि तो अर्ज नोंदवल्यानंतर त्याची प्रक्रिया सुरू होते. हा एक भाग झाला. आता त्याच्यामध्ये आणखीन एक किती विकृत मनोवृत्ती आहे यांची पहा. जणू काय यांच्या बापाच्या खिशातून पैसे देणार आहेत. पैसे कामगाराचेच आहेत, ते कामगारांचेच पैसे कामगारांना द्यायची यांची तयारी नाही. आता त्यांनी अट अशी लावलेली आहे की तो 3 वर्षे बांधकाम कामगार म्हणून असला पाहिजे. आणि हे आपण पाहतोय की सध्या नूतनीकरण होत नाही, बाकीच्या सगळ्या अडचणी आहेत आणि असा असलेला कामगारच तो अर्ज करू शकतो. त्याला आता आम्ही चॅलेंज दिलेलं आहे. कोल्हापूरच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये काही कामगारांनी मिळून आम्ही केस केलेली आहे की हे 3 वर्षाची तुमची अट आहे ती रद्द करा. त्याच्याबद्दलची काय प्रक्रिया होते बघितली जाईल आणि त्यामुळे की आता तरी तुमच्यातले ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी 3 वर्षापासून सभासद असलं पाहिजे या कल्याणकारी मंडळाकडे, असा त्याचा अर्थ निघतो. अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा काही दोष आहेत, आपण ते पाहू. तर तो आपल्याला अर्ज केला पाहिजे, हा एक भाग झाला. दुसरा असा आहे की या बाबतीमध्ये आम्ही काही यश मिळवलेलं आहे. उदाहरणार्थ आता गोखले बिल्डर्स जे आहेत ते सांगली जिल्ह्यातील मिरज येथे ते त्यांचा 230 घरांचा प्रकल्प त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेखाली मंजूर करून आणला आणि त्यातील 90 बांधकाम कामगारांना त्यांनी घरं दिली आणि थोडे कामगार जर सोडले तर आतापर्यंत कामगारांना हे 4.5 लाख रुपयाचं अनुदान मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांना 18 लाखाचा फ्लॅट प्रत्यक्षामध्ये बाजार किमती लक्षात घेऊन 6 लाख रुपयाला मिळालेला आहे. दुसरा एक प्रकल्प आम्ही घेतलेला आहे 15 फ्लॅटचा, तिथेही 4.5 लाख रुपये अनुदान मिळेल. तिसरं म्हणजे आम्ही गेल्या 25 वर्षापासून सांगलीमध्ये बेघरांची चळवळ, ज्यांना राहायला स्वतःचं घर नाही त्यांचं एक मोठं आंदोलन आम्ही केलं आणि शेवटी हायकोर्टमध्ये जाऊन हायकोर्टने जे आमच्याकडे 8,000 कामगार होते त्याच्यापैकी 1301 बांधकाम कामगारांना घरं द्या असं हायकोर्टने सांगली महानगरपालिकेस आदेश केलेला आहे. त्यातील आता 357 लोकांनी अर्जांची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे
कारण ही 25 वर्षापूर्वीची घटना आहे. त्याच्यातले जे लढणारे कार्यकर्ते सुद्धा होते ते मृत्यू पावले. 357 लोकांना महापालिकेने ठरवलेलं आहे की त्यांना घरं द्यायची. त्याची एक प्रक्रिया चालू आहे संतगतीने. तर आणि अनेक ठिकाणी या पद्धतीचे अर्जांची प्रक्रिया ती सुरू आहे. आपल्याला खरं म्हणजे हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की या कल्याणकारी मंडळाचा उद्देश असा आहे म्हणा, किंवा ज्यांच्या हातामध्ये ही सूत्र आहेत त्यांच्याकडून म्हणा, त्यांना प्रामाणिकपणे कामगारांना लाभ द्यायचे नाहीत. त्याच्याऐवजी कंत्राटदारांचं भलं करायचं. भांडी आहेत ती बाजारभावाने होलसेलने घेतली विकत तर 3,000 रुपयाला मिळतील. कंत्राटदाराला ते 11,000 रुपये देतात एका भांड्याच्या सेटला. याच्यापूर्वी जे सुरक्षा संच होते त्याची किंमत 17,000 रुपये होती आणि ती बाजारामध्ये 5,000ला मिळायची. म्हणजे एकेका संचासाठी 12,000 रुपये मिळाले आणि असे 30 लाख संच वाटलेले आहेत. विचार करा की काय प्रकार असेल, कुणाला किती टक्केवारी आहे. आणि हेच त्यांच्या डोक्यात विश्व असतो. त्यांना कुठल्याही योजनेबद्दल काही देणे घेणं नाही. बाकीच्या सगळ्या योजना या ऑनलाईन तांत्रिक अडचणीमध्ये अडकून ठेवायच्या, रिजेक्ट करायच्या आणि हे मात्र तेवढं देत राहायचं आणि लोकांना खुळ्यासारखं त्या भांड्याच्या मागं पळायला लावायचं. हे सध्या सुरू आहे. घरांच्या बद्दल मात्र आपण त्यांच्यावर अवलंबून न राहता काही गोष्टी करायला पाहिजे. त्यातील अर्ज करा ही एक गोष्ट आहे. दुसरं असं आहे की आता तुकडेबंदी कायदा उठलेला आहे आणि जमिनीचं एनए करण्याच्या बाबतीत सुद्धा गरज राहिलेली नाही. त्या 2 कायद्यांचा वापर करून मी 2 दिवसापूर्वी सुद्धा बोललेलो होतो. तुमच्या ओळखीचे किंवा तुमच्यापैकी अशा जमिनी ज्यांच्या असतील त्याने आमच्याशी संपर्क करावा, कागदपत्र पाठवून द्यावी. त्यांना आम्ही जरूर सांगू की ते सुटका कशी करायची आहे, काय करायची आहे आणि ते त्या ठिकाणी बांधकाम कामगारांची मग 5 गुंठे असेल, 10 गुंठे असेल अशी तुम्ही योजना तयार करा आणि त्या मंडळाने नाईलाजास्तव का होईना परंतु बांधकाम कामगारांच्या गृहनिर्माण संस्था तयार करा असं सांगितलेलं. आणि जर या गृहनिर्माण संस्था तयार केल्या तर त्या सगळ्या संस्थेला मिळून शासनाचं अनुदान मिळवून घेणं आपल्याला शक्य आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या पुढचा एक विचार असा आहे की ज्या शासकीय मालकीच्या जमिनी असतात त्या जमिनीची मागणी आपण करू शकतो या गृहनिर्माण संस्थांच्यासाठी. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक कमीत कमी 50 बांधकाम कामगारांचा ग्रुप निर्माण व्हायला हवा ज्याच्या मार्गे आपण मागणी करू आणि त्या पद्धतीने प्रयत्न करू. जसं आता सांगलीतलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसं कोल्हापूरमध्ये प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर गोंदियामध्ये मी गेलो होतो 15 दिवसापूर्वी. तिथे आता 2-3 गावामध्ये तिथले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या प्रयत्नामधून त्याच ठिकाणी सुद्धा घर बांधण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे. तर तुम्ही व्यक्तिगत अर्ज करा. व्यक्तिगत अर्ज करण्यासाठी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल. आता हे मी सगळं जे सांगितलेलं आहे त्याचा एक डाटा तयार करण्याची गरज आहे. अर्जाचा पाठपुरावा करण्याची गरज आहे आणि तो एक राज्य पातळीवर तो प्रश्न हाताळण्याची गरज आहे. घरांचा प्रश्न हा कठीण आहे आणि कर्ज उभारणीचा मुद्दा आहे. समजा अर्ज केला आणि त्यांनी जरी तुम्हाला 4.5 लाख रुपये देऊ केले, शहरामध्ये ग्रामीणमध्ये 3.5 लाख रुपये देऊ केले, तर राहिलेल्या घर बांधणीसाठी कर्जाची प्रक्रिया कशी राबवता येईल हा एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे की आम्ही कर्ज मिळवून दिलेले आहेत आणि त्यामुळं ती शेवटपर्यंत एक जबाबदारी घ्यावी लागते. एक जोखमीचं काम आहे म्हणा, गुंतागुंतीचं काम आहे म्हणा, त्याच्यासाठी काही माणसं नेमली पाहिजे, एक प्रक्रिया राबवली पाहिजे, एक यंत्रणा राबवली पाहिजे आणि हे सगळं आता आपण पाहतोय की खूप खर्चिक झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला घरासाठी अर्ज करताना संघटनेचं सभासद होणं गरजेचं आहे. निवारा बांधकाम कामगार संघटनेचं आणि सभासद आणि हा घरांचा कागदोपत्री म्हणा किंवा तांत्रिक अडचणी सोडवण्याचा मार्ग म्हणा 500 रुपये वर्गणी आम्ही
आपल्याला सांगतोय की जे 500 रुपये देतील त्यांचं एक आम्ही चार्ट तयार करू. त्याचं एक उद्याला आम्ही एक गुगल फॉर्म टाकू. तो गुगल फॉर्म तुम्ही भरून घ्या, आपोआप आमच्याकडे एक डाटा तयार होईल. आणि ज्यांच्याकडे जमीन आहे घरं बांधण्यासाठी 2 गुंठ्यापासून 2 एकरापर्यंत जरी असली तर त्याच्यामध्ये ती कशी योजना राबवायची त्याच्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करू. असे ज्यांचे कोणाचे असतील तर त्यांनी सुद्धा 500 रुपये भरून आमच्याकडे सभासद व्हावे. तर उद्याला आम्ही गुगल फॉर्म आपल्यासाठी देतोय. आणि काही जणांना विचारणा झाली मी 4 दिवसापूर्वी बोलल्यानंतर की हे तुम्ही कसं कराल. तर घरांचा प्रश्न सोडवणं हे तसं खूप गुंतागुंतीचं आहे, पण या महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी अशा योजना राबवलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात त्या यशस्वी झालेल्या आहेत. आपण जर चिवटपणे त्या गोष्टीचा जर पाठपुरावा केला तर आपल्याला तो निवारणाचा प्रश्न नक्की सुटतो. तर असं तुम्ही प्रयत्न करा, संपर्क करा. तुम्ही गुगल फॉर्म भरून पाठवून द्या, वर्गणी पाठवून द्या. मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. जरूर काही आपल्याला प्रश्न असल्यास तुम्ही फोन करा. माझा ईमेल ID आहे shankarpujari16@gmail.com. तर हे यूट्यूब चॅनल आहे असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. ते तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.